पवना पवना धरणाच्या अगदी जवळच असलेले आणि ज्या कृषी पर्यटन केंद्रामध्ये तुम्हाला नॅचरल पाण्याचा सोर्स ओढा बघायला मिळेल, अशा पर्यटन केंद्राला आपण भेट द्यायला आलो आहे. हे पर्यटन केंद्र आहे शिळीमगाव, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथे. आणि ह्या पर्यटन केंद्राचं नाव आहे अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र. तर इथली सुपरवायझर आता आपल्या सोबत आहे. तर सगळ्यात अगोदर आपण सरांची ओळख करून घेऊया. नमस्ते सर. नमस्ते. माझं नाव कमलेश दत्तात्रय शिंदे. मी इथे सुपरवायझर आहे आणि इथली सर्व कामं वगैरे बघतो मी. हे आपलं जे अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र आहे याबद्दल थोडक्यात माहिती देतो की हे पूर्ण एक 15 वर्षापूर्वी डेव्हलप झालेली जागा आहे की जे आमचे ओनर आहेत राहुल जगताप त्यांचे वडील अप्पा रमेश जगताप म्हणून आहेत. त्यांनी पुण्यामध्ये ते स्थायिक होते. ही त्यांची एकदम वडिलोपार्जित जागा आहे आणि त्यांची ही जागा त्यांनी आपली अशीच समोरची जो तुम्ही बघताय तर तिथे एक प्रकारचं हे होतं पोल्ट्री शेड होतं आणि त्यांनी हळूहळू डेव्हलप करायला घेतली. त्यामध्ये ते पोल्ट्री शेड होतं. पोल्ट्री शेड पण ते करत असताना काही पुण्याहून काही पाहुणे यायचे, मित्रमंडळी यायचे आणि त्यांचा पाहुणचार करणं वगैरे या पद्धतीने असं चालू राहायचं. सुरुवात झाली. पण ते करत असताना मग ते दोन गोष्टी कळतात ना की बाबा तुम्ही असं करा, तुम्ही असं करा. त्या गोष्टीतून कळत आणि पोल्ट्रीचे त्यांनी ते बंद केलं. ते शेड बंद केल्यानंतर त्यांनी ही जागा हळूहळू डेव्हलप करायला सुरुवात केली. मग त्यांनी माडीचे झाडं, तर त्यासोबतच एकदम जी आपली मूळ झाड आहेत, देशी झाड आहेत, ती देशी झाडं ही लावायला सुरुवात केली. आपण प्रत्यक्ष जाऊन बघूया का काय काय झाडं लावलेली आहेत ते. आणि आपण आजूबाजूला बघू शकता हा परिसर सगळा डोंगराच्या कुशीत आहे. हे गाव खूप सुंदर आहे. सगळीकडे हिरवीगार झाडं आहेत. तर आता आपण पुढे जाऊया आणि प्रत्यक्ष पाहूया की ह्या पर्यटन केंद्रावरती पर्यटकांना कोणकोणत्या वेगवेगळ्या सुविधा देतात. हा पार्किंग एरिया दिसतोय आपल्याला. आणि बघा एंट्रन्स पण किती सुंदर ठेवला ह्यांनी. फक्त जायला जागा सोडलीये आणि बाकी सगळीकडे छान झाडं लावलेली आहेत. चला सर पुढे जाऊ आपण आता. ओके, ही जी साईडची लाईन आहे ती कुठली म्हटलं? तो पाम आहे. आणि पलीकडे जो दिसतोय ना हा तो फिशटेल पाम आहे, ज्याला आपल्या मराठीमध्ये भरेली माड असं म्हणतात. ओके. आणि हा लहान मुलांना खेळण्यासाठी प्लेइंग एरिया आहे. वेगवेगळे इक्विपमेंट दिसतात आहेत. आणि समोर बघा वडाचं झाड आणि त्याच्या खाली बसायला किती छान जागा केली आहे. आणि हा जो लॉन आहे, हा लॉन ही खूप छान मेंटेन केलाय. ह्या लॉन वरती वेगवेगळे आउटडोर ऍक्टिव्हिटीज वगैरे काय घेतात? हो, ऍक्टिव्हिटी आपण घेऊ शकतो की जसे एखादं गेट टुगेदर असेल तर आपण इथे कार्यक्रम करू शकतो. त्यामध्ये आता इथे आम्ही एक योगाचं कॅम्प घेतलं होतं. तर कॅम्पसाठी ही जागा त्यांच्यासाठी एकदम खूप छान होती की इथे त्यांनी मस्त छान प्रकारे योगा केले आणि एकदम रिलॅक्स साठी ते आले होते आणि त्यांनी आमच्याकडे 4 दिवस स्टे केला. 4 दिवस स्टे करून त्यामध्ये इथल्या पूर्ण निसर्गरम्य वातावरणामध्ये राहून कसं रिलॅक्स होऊ शकतं असं त्यांनी एकदम मस्त छान असा एन्जॉय केला. ग्रेट. गावाकडे आपण पाहिलं असेल बघा, ह्याला पार म्हणतात. वडाच्या झाडाच्या इथे वडाचा पार वगैरे असं. आणि इथे मस्त बसून सगळेजण गप्पा मारू शकतात, मजा करू शकतात, वेगवेगळे गेम्स खेळू शकतात. हा ही एक सुंदर पॉइंट आहे. सर हे काय? हा आपला पॉटरी सेक्शन आहे. पॉटरी सेक्शन. ओके. पॉटरी सेक्शन मध्ये आम्ही इथे काय केले की इथे आपण मराठीत म्हणतो ते की कुंभारकाम, मातीचं जे आपण भांडं बनवू शकतो. इथे कुंभारकाम आणि सोबत कास्य थाळीचा मसाज घेऊ शकता तुम्ही इथे. ओके. हा हो, तर आपल्या गावातील काही लोकांना थोडासा रोजगार उपलब्ध व्हावा त्यासोबतच चांगल्या प्रकारची आपण एक ऍक्टिव्हिटी देऊ शकतो. या ह्याच्यातूनच आपण हे कास्य थाळी मसाज आणि सोबत हे कुंभार कामाचं आपण सुरू केलेलं आहे इथे. छान नवीन छान उपक्रम आहे. याच्यामध्ये आपण एक 50 रुपये चार्ज करतो. ओके. ते पॅकेज मध्ये इन्क्लूड नाहीये? हा, इन्क्लूड नाही. आणि हा जो समोरचा भाग दिसतोय हा इथला, हो, हा डायनिंग एरिया आहे. डायनिंग एरिया आणि ऍक्टिव्हिटी एरिया. ओके. आणि इकडे दाखवू शकतो. सुंदर, खूप छान आहे. इंडोर गेम्स लावलेले आहेत वेगळे वेगळे.
सर ह्या ऍक्टिव्हिटी एरिया बद्दल सांगा आम्हाला थोडी माहिती. ऍक्टिव्हिटी एरिया हे इंडोर ऍक्टिव्हिटी एरिया आहे. इथे आपण टेनिस, टेबल टेनिस, त्यासोबत कॅरम आहे, ह्याला ब्रूज बॉल असं म्हणतात ते. आणि बाकी मग इथे आपण तसं सॅटर्डे संडेला संगीत मैफिल सुद्धा घेतो. संगीत खुर्ची आपण आणि संगीत संगीत मैफिल महफिल. संगीत ओके. मैफिल घेतो की जेव्हा छान. गेस्ट लोक सगळे जमलेले असतात तेव्हा हा, हा. त्यांच्या अंगात, प्रत्येकाच्या अंगात काही ना काही गुण कलागुणांना असतात. वाव देण्यासाठी हा. आपण ते करतोय. मग वा वा प्रत्येक जण वा. आपल्या कविता, गाणी, छान. सोबत आमचा काही स्टाफ असतो, आम्ही स्वतः गाणी वगैरे सादर करतो आणि अशा प्रकारे एक सगळ्यांची मिळून संगीत मैफिल आपण इथे घेतो. घेतात. आणि हा जो एरिया आहे हा डायनिंग एरिया हो, आहे डायनिंग एरिया. आणि पलीकडेच किचन आहे ना. येस, समोरची वॉल दाखवू शकतो. हे किचन पण खूप छान लावलंय. 2 मिनिटं. खूप सुंदर वॉल पीस आहे हा. माई आहेत सरांच्या आई आणि माई हे सगळं किचन सांभाळतात. नमस्कार माई, भेटून खूप छान वाटलं आणि खूप छान किचन पण तुम्ही लावलेलं आहे. पॅराडाईज असं म्हणतात. हो. ह्याला फ्लेम ऑफ बर्ड पॅराडाईज का म्हणतात की हे पोपटाची जशी चोच असते ना त्या तसेच आहे. पद्धतीने हे असतं. हे हेलिकोनिया जातीतलं एक झाड आहे आणि याचं जी रचना आहे ती खूप सुंदर आहे. काही जण याला स्थितीची विणी असं सुद्धा म्हणतात. हो हो हो, अगदी तसंच एकदम दिसतंय. असं म्हणजे सुंदर असं आहे हे. आणि ह्याच्यामध्ये हेलिकोनियामध्ये 2-3 अजून प्रकार आहेत. आणि ह्याच्यामध्ये हेलिकोनियामध्ये 2-3 अजून प्रकार आहेत. त्यामध्ये पिवळा, गोल्डन, लाल अशा पद्धतीचे येतात. त्यामध्ये हा एक हेलिकोनिया मधला प्रकार आहे की ह्याला फ्लेम ऑफ बर्ड पॅराडाईज असं म्हणतात. ओके. खूप छान पद्धतीचा आणि दिसायला खूप सुंदर आहे. येस. आणि ह्याच्यावर अनेक प्रकारचे कीटक वगैरे, पक्षी वगैरे असतात. खूप छान पद्धतीचं म्हणजे झाड. बर्ड वॉचिंग भी पर्यटकांना बघायला हो मिळते. हो. ही नर्सरी आहे. ही प्रामुख्याने सर्व भरेली माडाची झाडं आहेत, हो. रोपं आहेत. तर इथे आपण कृषी पर्यटनामध्ये आमच्या इथे माडाची झाडं आम्ही भरपूर प्रमाणात लागवड केलेली आहे. त्यासोबतच ही माडाची झाडं आम्ही विक्रीसाठीही देतो. विक्रीसाठी ठेवलेलं आहे. विक्रीसाठी ठेवलेली आहे की जी आम्ही इथे माडावर स्पेसिफिक असं काम करतो. काम करते. रिसर्च चालू आहे. येस. गुड. ते पण तुम्हाला एका पद्धतीचं दाखवतो. हे आयुर्वेदिक झाड आहे ना, त्रिफळा. त्रिफळा चूर्णामध्ये जे त्रिफळा वापरतात चूर्णामध्ये जे वापरतात ते हे असतं बघा. आपण हे फोडल्यानंतर याच्यामध्ये आहे ना बदामासारखं निघतं. ओके. हा, वेरडा हा. हे जे असतात ते हे त्याचं झाड आहे हे इथं. आणि असं सुंदर बाग आहे. आम्ही कधी कधी आहे या भागामध्ये आहे ना जेवायला पण देतो. म्हणजे हो ना, ज्यांना खाली बसून जेवायला आवडतं ते खूप छान प्लेस आहे ते बसण्यासाठी. ह्या झाडातून हे निघते, माडी निघते. माळी. हो, हे माडाचं झाड आहे की जे पूर्णपणे तयार झालेले हे आहे. पितात ना. हो, हे पितात. हो, हा म्हणजे हे एक प्रकारचं पूर्ण ना गोड पाणी निघतं. गोड पाणी. त्याला थोड्या प्रमाणात विरजण लावलं जातं आणि त्यातून जी तयार होते ना ती माडी असते. ओके. ती माडी एक प्रकारची त्याला पाम वाईन बनवू शकतो आपण. त्याला इंग्लिशमध्ये पाम वाईन म्हणतात आणि आपल्याकडे माडी म्हणतात. ताडी माडी नाही तर माडी हा वेगळा प्रकार आहे, ताडी हा वेगळा प्रकार आहे. तर जी सकाळची निघते ती एकदम गोड प्रमाणात असते आणि संध्याकाळी जी निघते ती थोडं वातावरणामुळे त्याच्यामध्ये थोडासा आंबटपणा येतो आणि त्यामुळे ती थोडी आंबट लागते, तुरट लागते. पण ती पिण्यासाठी खूप छान आहे आणि छान मस्त लागते. असं हे औषधी आहे. औषधी म्हणजे की काही लोक म्हणतात, जुनी लोक, की ही ह्याच्यासाठी ही किडनी स्टोन साठी खूप चांगली आहे, तुम्ही पिऊ शकता. आणि इतर जे इथल्या लोकल भागामध्ये लोक चांगल्या प्रकारे पितात. ओके. आता पुढच्या सेक्शन मध्ये जाऊया. एकूण किती एकराचं क्षेत्र आहे हे सर? हे 12 एकरचं क्षेत्र आहे. त्यामध्ये आम्ही 6 एकर डेव्हलप केलेलं आहे. ओके. आता पुढे हे झालंय का तुमचं? ही विहीर आहे आणि समोर आपल्याला ही पर्यटकांना राहण्याची सोय इथे केली आहे. प्रत्यक्ष आपण जाऊन बघूया. आणि त्याच्या अगोदर आणखी एक खूप अट्रॅक्टिव्ह पॉइंट आहे, ते दाखवते मी तुम्हाला. त्याच्याबद्दल काय सांगता येईल आपल्याला? हे एकदम इको हाऊस म्हणू शकतो आपण, की एकदम नैसर्गिक आपल्या ज्या वस्तू आहेत वापरून, तर जसे झाडं, कारवी, माती, पाईन पट्ट्या आणि विलेलं आहे.
एकदम पूर्ण म्हणजे आपले नरेंद्र पितळे म्हणून जे आहेत, हं. हे त्यांचं घर आहे. ते त्यांनी एकदम एकदम साध्या पद्धतीने केलेलं आहे, जे एकदम नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे. तुम्ही भिंती हो. बघू शकता, की ज्या त्या विटाच्या नसून ह्या कारवीच्या काड्या वापरून आणि त्यावर माती, माती शेण याचा लेप करून केलेला आहे. लावलेली आहे. वाह! सुंदर पण इथे पद्धती. बिलकुल गरम होत नाहीये. हो, अजिबात गरज खूप छान. नाही. बाथरूम पण तसं त्यामध्येच व्यवस्थित करून घेतलेलं आहे. करू चालू? येस. हे बघा, हे किती छान प्रकार आहे हा. हे कशामध्ये? हे रांजण खळगे आहेत, की असं अनेक वर्षापूर्वी काही लोक म्हणतात, की इथे पाण्याचा प्रवाह होता आणि त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये इथे हे रांजण खळगे तयार झालेले आहेत. म्हणजे हे पूर्ण जो परिसर आहे हा दगडाचा आहे हा. हो, रॉक पॅच आहे हा पूर्ण. हां, पूर्ण रॉकचा आणि त्यामध्ये हे पूर्ण याची खोली 4 ते 5 फुटाच्या आसपास आहे. डीप आहे. ओके. डीपली 5 फूट डीप आहे हे. अशा डीप मध्ये हे रांजण खळगे इथे तयार झालेले आहेत आणि त्यामध्ये काही प्रमाणात आमचं थोडंसं कमळ वगैरे आलेले आहेत, लावलेले आहेत. हे पण एकदम म्हणजे नैसर्गिक एकदम छान पद्धतीचं आहे. सो नॅचरली डेव्हलप झालंय हे. हो. आणि पाणी हे कंटिन्युअसली असतं ह्याच्यामध्ये? हो, हे पावसाळ्यात वगैरेच असतं. मग त्यामध्ये आम्ही थोडंफार ते भरत असतो आम्ही. वाह! छान. जे समोर बघता हे छोटंसं स्टेज आहे. इथे आम्ही लग्न वगैरे जे कार्यक्रम वगैरे असतील त्या पद्धतीचं आपण इथे करू शकतो. ओके. एक 200 स्टेज माणसांचं वगैरे. प्लस इथे म्हणजे हा विविध ऍक्टिव्हिटीसाठी, प्रोग्रामसाठी, आउटडोर गेमसाठीही हा एरिया हो. आपण वापरू शकतो. आपले जे ग्रामीण भागातले खेळ आहेत तरी पर्यटकांना आवडतात का इथे खेळायला? हो, नक्कीच आवडतात. खेळ घेत असतो. हो, आपण खेळही घेतात त्यांचे. ग्रेट. म्हणजे पर्यटकांसाठी आउटडोर, इनडोर ऍक्टिव्हिटीज भरपूर ठेवलेल्या आहेत तिथे. येस. लेकिन मग लोकांचं अट्रॅक्शन फक्त पाणीच असतं, की पाण्यामध्ये जी हो. मजा लोक भरपूर बिझी पाय सोडून जरी बसलं तरी छान वाटतं. बिंदास. तो हा ओढा आहे. आणि समोर ट्रेकिंगला वगैरे जातात पर्यटक? हो, इथे ट्रेकिंगला जाऊ शकतो आपण. सनसेट पॉइंट वगैरे बघण्यासाठी खूप छान आहे. आणि हे सोबत पलीकडे इथे आपल्याला आपले शेती शेत दिसते. आहे. या शेतामध्ये आता आपण मका लावलेला आहे. पलीकडच्या शेतामध्ये आपण वांगी, टमाटी, गवार, मिरच्या अशा भरपूर विविध पिके पिके घेतलेली लावलेली आहेत. आहेत. वाह! छान. पर्यटकांना शिवार फेरी नेता करायला? हो, शिवार फेरी करतो ना आपण. सोबत आपल्याकडे बैलगाडीची राईड, घोडागाडी, ट्रॅक्टर राईड. घोडा आहे, घोडसवारी करतो आपण. आपल्याकडे अनेक पद्धतीचे म्हणजे जर आपण लोकांसाठी अ, अ, हे ठेवतो, बॅकवॉटरचा ट्रेक ठेवतो. सोबत जर मॉर्निंग ट्रेक करायचा असेल, मॉर्निंग ट्रेक, नाईट ट्रेल करण्यासाठी आपण इथे स्टार गेजिंग करण्यासाठी समोरचं एक छोटंसं पठार आहे. त्या पठारावर येता? अरे पठारावर वाह! नेतो, की स्टार गेजिंग पण आपण करू शकतो. जसे इथे देवराई आहे, आजिवलीची देवराई आहे. एकदम असं जंगल ट्रेक जो असतो, तो जंगल ट्रेक आपण इथं अनुभवू शकतो. त्या पद्धतीच्या अनेक प्रकारच्या इथे ऍक्टिव्हिटी आम्ही घेत असतो. भरपूर ऍक्टिव्हिटी आहेत. एकाच ट्रिपमध्ये पर्यटकांना भरपूर गोष्टी एक्सप्लोर करायला येस, मिळतात येस. तिथे इथून. एक दाखवलं तर तुम्हाला छान वाटेल. ठीक आहे. ओके, ठीक आहे. बघूया मग आतून. चला. ह्या रूम मध्येही पर्यटकांची राहण्याची सोय केली जाते. ह्या प्रीमियम रूम्स आहेत. या प्रीमियम रूम आहे. इथे 4 जण राहू शकतात. हा समोरचा बेड आहे आणि हा सोबत ह्या साईडला तुम्ही जे बघताय, इथे विहिरीवर असं एक्सटेंड केलेलं आहे. त्यामुळे वाह! इथली जी संध्याकाळची जी वाइब असते ती खूप छान खूप प्रकारे छान आहे. एक फॅमिली छान कम्फर्टेबली अकोमोडेट होऊ शकते आणि अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. येस. ह्या रूम मध्येही पर्यटकांची राहण्याची सोय केली जाते. ह्या प्रीमियम रूम्स आहेत. या प्रीमियम रूम आहे. इथे 4 जण राहू शकतात. हा समोरचा बेड आहे आणि हा सोबत ह्या साईडला तुम्ही जे बघताय, इथे विहिरीवर असं एक्सटेंड केलेलं आहे. त्यामुळे वाह! इथली जी संध्याकाळची जी वाइब असते ती खूप छान खूप प्रकारे छान आहे. एक फॅमिली छान कम्फर्टेबली अकोमोडेट होऊ शकते आणि अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. येस. इलेक्ट्रिसिटी आणि वॉटर सप्लाय 24 आवर्स. येस. आणि अशाच इथे किती रूम आहेत? इथे अशा 4 रूम आहेत. 4 आहेत. त्यामध्ये ही आणि ह्याच्या समोरची सेम आहे. सेम. आणि ओके. ह्याच्या शेजारची जी आहे ती फक्त कपलसाठी 2 जणांसाठी. या आमच्या बेसिक रूम आहेत. बेसिक कॉटेज आहेत. इथे तर बघितलं ह्या 4 रूम आहेत अशा. या अशा बेसिक 4 रूम आहेत. सोबत पलीकडे 5 एक आहे, की जे 5 जणांसाठी आहे आणि इथे कपल राहू शकतात. कपलसाठी छान प्रकारचे आणि जर तुम्ही बघितलं असेल तर इथलं जे वातावरण आहे एकदम असं हिरवगार झाडांमध्ये आहे. तरी जे हिरवगार असल्यामुळे इथे जी शांतता आणि जे थंड वातावरण खूप चांगल्या प्रकारचं अनुभवायला मिळतं. आत्ता जरी उन्हामध्ये जरी तुम्ही
इथे राहिला तर एसीची तुम्हाला गरज भासणार गरज नाही, नाही. ही 100% मी तुम्हाला सांगू शकतो. बरोबर. ऍट अ टाइम आपल्याकडे किती 80 लोक राहू शकतात. 80 जण राहू शकतात. जर टेंट वगैरे लावले तर आम्ही 120 ते 150 जण कसे राहू शकतो. माडी आहे का त्याला? ठीक आहे. ही पर्यटकांना राहण्यासाठी डॉर्मेंटरी आहे. ह्या डॉर्मेंटरीची किती कॅपॅसिटी? या डॉर्मेटरीची कॅपॅसिटी 12 जणांची आहे. ते 12 जणांचा ग्रुप असा चांगल्या प्रकारे एक मोठी फॅमिली, मोठा ग्रुप किंवा जर समजा कॅम्प वगैरेसाठी जर तुम्ही आलात असाल तर आपण कॅम्पसाठी इथे शाळेच्या ट्रिप हो. वगैरे पण येत हो, असतील. इथे 15 जण राहू शकतात. सोबत अशीच एक डॉर्मेटरी आहे, तिथे 26 जण राहू शकतात. ओके, म्हणजे 2 डॉर्मेंटरी आहेत 2 आपल्याकडे. डॉर्मेटरी 36 ते 40 जण आपल्याकडे कम्फर्टेबली राहू शकतात. एक चांगला कॅम्प घ्यायचा असेल, एखादा गेट टू टुगेदर घ्यायचा असेल तर इथे तुम्ही नक्की घेऊ शकता. कंपन्या पण येत असतील ट्रेनिंगला वगैरे. Yes, yes. सर, आपण किती दिवसासाठी इथे ट्रिप ऑर्गनाइज करतोय? तसं आपण इथे 1 डे ट्रिप सुद्धा करू शकतो, डे ट्रिप करू शकता. स्टे करणार असाल तर तुम्ही स्टेही करू शकता. स्टेचे ऑप्शन आपल्याकडे भरपूर आहेत. बेसिक रूम, प्रीमियम रूम सोबतच डॉर्मेटरी आहे आणि जर हवे असेल तर आपण इथे टेंट स्टे पण अवेलेबल करतो. आपल्याकडे टेंट पण अवेलेबल आहेत आणि जर तुम्ही बघाल तर इथे आपल्याकडे चांगल्या प्रकारचं फूड आहे, जे महाराष्ट्रीयन पद्धतीचं एकदम चुलीवरचं जेवण आहे. दोन्ही आहे का? व्हेज, दोन्ही नॉन-व्हेज? व्हेज, नॉन-व्हेज एकदम घरगुती त्यांच्या पद्धतीचं. आवडीनुसार हो, आपण देऊ घरगुती शकतो. एकदम मासे जसे मासे हवे असेल तर आपण इथे एकदम नदीतले मासे सुद्धा आपण इथे लोकांना सर्व्ह करतो. ओके. आणि बेसिक पॅकेज काय असेल ते 1 डेचं आम्हाला सांगा. वन डेचं आपण इथे जर बेसिक रूम घेत असाल तर इथे आपण 2000 ते 2200 रुपये आपण पर पर्सन घेतो. त्यामध्ये तुमचं 12 वाजता चेक इन झाल्यानंतर लंच, त्यानंतर संध्याकाळी ब्रेकफास्ट, रात्री तुमचं डिनर आणि त्यासोबत दुसऱ्या दिवशी तुमचा ब्रेकफास्ट असं तुम्ही करू शकता याच्यामध्ये. आणि लहान मुलांना काही डिस्काउंट? लहान मुलांसाठी इथे आपण डायरेक्ट अर्धे चार्जेस करतो. म्हणजे ओके. जिथे 2000 असेल तिथे आपण 1000 रुपये 1000 करतो. मध्ये घेतो. सर, तुम्ही तुमचा वेळ दिला आणि आम्हाला खूप छान डिटेलमध्ये तुमचा फार्म फिरून दाखवला. खूप छान माहिती दिली. त्याच्याबद्दल मी तुमची मनस्वी आभारी आहे. धन्यवाद. आणि हा व्हिडिओ जे बघतात त्यांना आवर्जून सांगणं बघा किती सुंदर परिसर आहे. पवना डॅम पासून अगदी अगदी खूप जवळ ना, मला वाटतं 10 ते 12 किलोमीटर अंतर आहे. आणि बॅकवॉटरचं पाणी तर खूप जवळ आहे, नदी इथे आहे. पवनाचं बॅकवॉटर आहे. सोबत तुंग किल्ला, तिकोना किल्ला आणि ह्यासोबतच इथे मोरगिरी किल्ला असे अनेक किल्ले किल्ले पण पण इथे आहे. जवळ आहेत. तुम्हाला ट्रेकिंग करायला पण चान्स आहे इथे. खूप छान पॉइंट आहे. रुरल एन्व्हायर्नमेंटमध्ये पीसफुल लाईफ आहे एकदम. छान रिलॅक्सेशनचा पॉइंट आहे. आवर्जून अवश्य एकदा भेट द्या. थँक यू.